नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कामिनी भाग 17. सुधीरने चांगली वेळ शोधून डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटण्याबाबत सांगितलं, पण त्यावर कामिनीची प्रतिक्रिया काहीतरी वेगळी झाली. तिने आनंदी व्हायचं सोडून ती त्याच्यावर चिडली. सुधीरला आश्चर्यच वाटलं. अगं, तुला चिडायला काय झालं? डॉक्टरांना भेटून जर काहीतरी पॉझिटिव्ह झालं तर चांगलंच आहे ना, तो म्हणाला. सुधीर, हे बघा, डॉक्टरांना भेटून काहीही होणार नाहीये. इतक्या वर्षांपासून खूप प्रयत्न केले पण काहीच झालं नाही. मग आता तरी काय होणार आहे? माझं अंधत्व कधीच जाऊ शकत नाही हे अटळ सत्य आहे, आणि त्याला तुम्ही किंवा मी बदलू शकत नाही. तुम्ही प्लीज हा विचार सोडून द्या, कामिनी म्हणाली. कामिनी, अगं प्लीज ऐक ना माझं. फक्त माझी नाही तर घरातल्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की आपण डॉक्टरांना भेटून यावं, आणि प्रत्येकाला तसं वाटतं की तुझी दृष्टी परत आली तर खूप छान होईल. नाही माझ्यासाठी तर आईबाबांसाठी तरी ऐक ना गं, सुधीर समजावत म्हणाला. सुधीर, मला एक सांगा, तुम्ही मी अंध आहे म्हणून मला नांदवणार आहात की नाही? जर नसेल सांगायचं तर तसं स्पष्टच सांगा. मी आजही तुम्हाला डिवोर्स द्यायला तयार आहे, कामिनी म्हणाली. कामिनीचं बोलणं ऐकून सुधीरचा पारा चढला. आर यू आउट ऑफ युअर माइंड कामिनी? काय बोलतेस तू हे? मी असं का करेन? याचा अर्थ तुझा माझ्यावर आणि माझ्या प्रेमावर अजिबात विश्वास नाहीये. मला मनापासून वाटत होतं की तुला हे जग बघता यावं, या जगातल्या सुंदर गोष्टी निहाळता यायला हव्या, आणि म्हणून मी डॉक्टरांना भेटायचं ठरवलं. पण नाही, तुला माझं ऐकूनच घ्यायचं नाहीये. जाऊ दे, तुझं आता ठरलंच आहे तर मी काही बोलणार नाही. यानंतर काही फायद्याचं सांगणार पण नाही. माझ्या मताला काहीच किंमत नाही. कळून चुकलंय मला, सुधीर चिडून म्हणाला. सुधीर, अहो असं काही नाही, मी फक्त रियालिटी सांगत होते तुम्हाला, कामिनी म्हणाली. बरं, मी कंपनीचं काम करतो आता, तू झोप. तसं पण वाद घालण्यात अर्थ नाही, सुधीर म्हणाला. सुधीर, अहो चिडू नका ना प्लीज, ती म्हणाली. कामिनी, मी चिडलो नाहीये, तू आराम कर जा, सुधीर म्हणाला. मला तुमच्या मिठीत झोपायची सवय झालीये, मग आता मला झोप कशी येईल? ती म्हणाली. डिवोर्सबद्दल बोलताना हा विचार करायला हवा होता, सुधीर म्हणाला. सुधीर, ते चुकून निघून गेलं तोंडातून, रागाच्या भरात ती तोंड पाडत म्हणाली. बरं, सुधीर फक्त एवढंच म्हणाला आणि लॅपटॉप घेऊन बेडवर जाऊन बसला. तिचं बोलणं त्याच्या जिव्हारी लागलं होतं. त्याला तिची काळजी वाटत होती म्हणून तो बोलला होता, पण त्याच्या पदरी मात्र निराशा आली. सुधीर, अहो कसं सांगू तुम्हाला, शक्यतो जन्मांधत्व जाऊ शकत नसतं, आणि माझं अंधत्व कधीच जाऊ शकत नाही हे डॉक्टरांनी ठामपणे सांगितलं आहे. मग अशा वेळी मी तुम्हाला खोटी आशा का दाखवू? मी सत्य परिस्थितीचा स्वीकार केला आहे, पण आता तुम्हाला कसं समजावू? कामिनी मनातच बोलली आणि सावकाश जाऊन बेडवर बसली. सुधीर तर पूर्ण डिस्टर्ब झाला होता. ती अशी का वागते हेच त्याला कळत नव्हतं. मी काही चुकीचं बोललो का? माझ्यामुळे कामिनी दुखावली तर गेली नसेल ना? ती डिवोर्सबद्दल का बोलली असेल? मी तिच्यावर प्रेम करतो हे तिला खोटं वाटत आहे का? असं जरी काही असेल तर तिला खूप मोठा गैरसमज झाला आहे. तो गैरसमज मला दूर करावा लागेल, सुधीर मनातच बोलला. तेवढ्यात त्याचं लक्ष कामिनीकडे गेलं. मॅडमच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या. त्याने डोक्यावर हात मारून घेतला आणि लॅपटॉप उचलून टेबलवर ठेवला, आणि मग तिच्या बाजूला येऊन बसला. रडायला काय झालं? त्याने विचारलं. काही नाही, ती डोळे पुसत म्हणाली. अच्छा, म्हणजे आता मला सांगणार पण नाहीस तर? तो तिला जवळ घेत म्हणाला. आय एम सॉरी, मी रागाच्या भरात खूप जास्त बोलले. ती रडतच त्याला बिलगत म्हणाली. अगं काय हे, उगाच कशाला रडतेय? तू झोप बरं का आता, सुधीर समजावत म्हणाला. तुम्ही ओरडले ना माझ्यावर, मग आता का जवळ घेतलं? तुम्ही प्लीज तुमच्या मनाविरुद्ध वागू नका, ती रडू आवरत म्हणाली. बायको आहे माझी हक्काची, तिला नाही घेऊ तर कोणाला घेऊ जवळ? सुधीर म्हणाला. मला नका विचारू, मला झोप आली आहे, कामिनी म्हणाली. झोप ना मग, कशाला रडतेस उगाच आणि अश्रू वाया घालतेस? तो तिला दूर करत म्हणाला. सुधीर, ती चिडून म्हणाली आणि बेडवर उजव्या कडेवर झोपली. सुधीर पण तिच्याकडे तोंड करून झोपला. रागात तर ती अजूनच क्यूट दिसत होती.
सुधीरने मजा घ्यायची म्हणून तिचं नाक ओढलं. तशी ती अजूनच चिडली आणि म्हणाली, सुधीर झोपू द्या मला, मी कुठे काय केलं? नकटू, तो म्हणाला. तुमची हिंमत कशी झाली मला नकटू म्हणायची? तिने विचारलं. माझी बायको आहे, मी काहीही म्हणेन, ते म्हणाला आणि त्याने हलकेच त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. आता मात्र कामिनी लाजली. दोघेही थोड्या वेळाआधी झालेलं भांडण विसरून वेगळ्याच विश्वात पोहोचले. सुधीर झोपू द्या मला, ती लाजून म्हणाली. मी कुठे काय केलं मग? झोप की, तुझं आपलं काहीतरीच असतं, सुधीर म्हणाला. सुधीर मला खरंच जायचं नाही डॉक्टरांकडे, ती परत एकदा विषय काढत म्हणाली. बघू नंतर, झोप तू आधी, तो म्हणाला. गुड नाईट, ती म्हणाली आणि त्याच्या मिठीत शिरली. त्यानेही तिला मिठीत सामावून घेतलं. पण सुधीरच्या डोक्यात अजूनही कामिनीला दवाखान्यात घेऊन जाण्याचे विचार सुरू होते. कसंही करून कामिनीला डॉक्टरांकडे जाण्यासाठी कन्व्हिन्स करावं लागेल. पण कसं? एक काम करतो, आईला सांगतो, ती नक्की काहीतरी करेल. हे ठीक आहे, तीच काहीतरी करू शकते आता, तो मनातच बोलला आणि मग तोही झोपला. मध्यरात्री आपले लव्ह बर्ड्स सचिन आणि रेश्मा गप्पा मारत होते. ऐका ना रेश्मा, मी परवा येतोय तिथे, सचिन म्हणाला. अरे वा, खरंच? रेश्मा म्हणाली. हो, सुधीरने सांगितलं ये म्हणून, मग येतो परवा, मस्त शॉपिंग करू तुझ्यासाठी, सचिन म्हणाला. हो, ऐक ना, आपण डिनर डेटवर जाऊ, रेश्मा म्हणाली. बरं, पण काय गं, व्हिडिओ कॉल केला असता तर साड्यांचे रंग बघून कुठली साडी घ्यायची सांगितलं असतं मी, सचिन म्हणाला. मला तुला भेटायचं होतं ना, पण, रेश्मा म्हणाली. हो, पण जर मी तुला भेटायला आलो तर मला काय मिळेल, सचिन म्हणाला. काय पाहिजे तुला, सचिन रेश्माने विचारलं. तिथे आल्यावर कळेलच की, सचिन म्हणाला. ओके फाईन, ये तू, ती म्हणाली. हो येतो, मस्त मजा करू, तू म्हणत असशील तर ड्रिंक पण करू, तो म्हणाला. सिरियसली, तिने आनंदून विचारलं. हो, पण जरा अवघड दिसतंय, माझ्या होणाऱ्या सासूबाईंना जर कळलं तर वांदे होतील, तो म्हणाला. जाऊ दे, पण ऐक ना, आपण हनीमूनला जाऊ ना तेव्हा करूया ड्रिंक, मला फक्त एकदा ट्राय करायची आहे यार, ती म्हणाली. अगं मला माहीत आहे, पण काय गं, आतापासून हनीमूनला जाण्याची उत्सुकता लागली की काय, सचिन चिडवत म्हणाला. हो, ती म्हणाली, पण नंतर तिच्या लक्षात आलं की आपण भावनेच्या भारात माती खाल्ली. आय मीन नाही, म्हणजे ते तसं नव्हतं म्हणायचं मला, ती गोंधळून म्हणाली. कळलं मला तुला काय म्हणायचं आहे. आय एम ऑल्सो वेटिंग फॉर दॅट डे, त्या दिवशी फक्त तू आणि मी सोबत असू, तो म्हणाला. बरं ऐक ना, खूप रात्र झाली आहे, मी झोपू का आता? सकाळी सुधीर लवकर उठायला लावतो आधीच, रेश्मा म्हणाली. ओके, झोप तू, गुड नाईट, तो म्हणाला. गुड नाईट, ती म्हणाली आणि मग दोघांनीही फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सुधीर जरा लवकरच उठला आणि ब्रश करून किचनमध्ये गेला. त्याला खात्री होती आई तिथेच असेल. आईला तिथे बघून त्याला आनंद झाला. तो लगेच तिच्याजवळ गेला. आई चहा बनवत होती. गुड मॉर्निंग आई, सुधीर म्हणाला. गुड मॉर्निंग बेटा, आई म्हणाली. आई, कामिनी नाही बोलली डॉक्टरांकडे जायला, तो तोंड पाडून म्हणाला. काय? अरे पण का? आईने आश्चर्याने विचारलं. तिचं असं म्हणणं आहे की तिची दृष्टी कधीच परत येऊ शकत नाही, त्यामुळे तिला उगाच पैसा वाया घालवायचा नाहीये, सुधीर म्हणाला. अरे हो, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे, आई म्हणाली. मी बोललो तिला, पण ती माझं ऐकायला तयार नाही. तूच बोल आता तिच्यासोबत, सुधीर म्हणाला. बरं ठीक आहे, मी बोलून बघते, नको काळजी करू, आई म्हणाली. थँक्स मॉम, तो आनंदून म्हणाला. बरं मला एक सांग, तुम्ही सगळे लग्नाच्या खरेदीसाठी कधी जाताय, आई म्हणाली. परवा जातोय, सचिन येत आहे उद्या. परवा जाऊ आम्ही, सुधीर म्हणाला. बरं ठीक आहे, आणि कामिनीसोबत बोलला का तू तुमच्या लग्नाबद्दल? आई, हो बोललो ना, तिला काहीच प्रॉब्लेम नाही, सुधीर म्हणाला. अरे वा, छान, मग तिलाही तिच्या आवडीचे कपडे घेऊ दे, आई म्हणाली. हो तेच करणार आहे, यावेळी लग्न अगदी थाटात होणार हे निश्चित आहे, सुधीर म्हणाला. हो मग आता काय बाबा, आता तुम्ही प्रेमप्रखर झाले, मग तर मज्जाच आहे तुमची, आई म्हणाली.
पण खरं सांगू आई, तुम्ही मला माझ्या आयुष्यातली सगळ्यात अविस्मरणीय भेट दिली, ती म्हणजे कामिनी. आई बाबा मुलांच्या भल्याचा विचार करतात हे तुम्ही सिद्ध करून दिलत. तुमच्या हाताखाली लहानाचा मोठा झालो, शिक्षण घेतलं, स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं, पण माणुसकी मात्र विसरलो. कामिनीला दिसत नाही म्हणून तिचा खूप राग केला. तिच्यासोबत खूप तुसड्यासारखा वागलो. बुद्धिमत्ता आणि शारीरिक सुंदरता या दोन्हीच्या आहारी गेलो आणि मनाची सुंदरता पारखायला मात्र विसरलो. पण तुम्ही जबरदस्तीने माझं लग्न लावून दिलं आणि नंतर पायावर धोंडा पाडून घेऊ दिला. पण माझे डोळे मात्र उघडले. माझे डोळे जर वेळीच उघडले नसते तर आज कामिनीसारखी गोड मुलगी माझ्या आयुष्यात नसती. मी बर्बाद झालो असतो. पण तुम्हा सगळ्यांमुळे कामिनी माझ्यासोबत आहे. ती खूप समजदार, प्रेमळ आणि गोड आहे. मला नेहमी समजून घेते. काही चुकलं तर खडसावते. तिच्यामुळे मी नव्याने जगायला शिकलो आहे. आणि हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं. तुमचे आभार कितीही मानले तरी कमीच आहेत. थँक्स अ लॉट, सुधीर म्हणाला. आज पहिल्यांदाच त्याने त्याच्या मनातल्या भावना आईला बोलून दाखवल्या. त्याला आई आणि बाबांबद्दल खूप कृतज्ञ वाटू लागलं. आई म्हणाली, अरे वेड्या, आभार कसले मानतोय? आई वडील म्हणून आम्ही आमचं कर्तव्य पार पडलं. आता फक्त तू कामिनीला सुखात ठेव आणि दोघंही आनंदाने संसार करा. तुम्ही खुश तर आम्ही खुश, हे लक्षात ठेवा. हो आई, सुधीर म्हणाला. चल जा आता, कामिनीला घेऊन ये चहा घ्यायला. आई म्हणाली, हो ठीक आहे, सुधीर म्हणाला आणि रूममध्ये निघून गेला. कामिनी नुकतीच फ्रेश होऊन बाहेर आली होती. तिचं नैसर्गिक सौंदर्य सुधीर भान हरपून बघू लागला आणि नकळत त्याची पावले तिच्याकडे वळली. ती केस पुसू लागली. तेवढ्यात सुधीरने तिचा हात पकडला. त्याच्या हाताचा स्पर्श तिने लगेच ओळखला आणि आपोआप तिच्या चेहऱ्यावर हसू उमललं. सुधीर, कुठे होते तुम्ही आतापर्यंत? तिने विचारलं. किचनमध्ये, सुधीर म्हणाला. तिथे काय करत होते? तिने विचारलं. सध्या ते महत्त्वाचं नाहीये. तो तिला कमरेला हात घालून जवळ घेत म्हणाला. आता मात्र तिच्या पोटात फुलपाखरं उडायला लागली. त्याने एका हाताने तिचे मानेवर आलेले केस अलगद मागे सारले आणि हलकेच मानेवर ओठ टेकवले. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने ती शहारली. मग त्याने हलकेच तिच्या कानावर ओठ टेकवले आणि हळूच पुटपुटला. खूबसूरती का ये आपकी अक्सर दिल थाम लेती है, मुस्कुराहट आपकी हमारी जान लेती है. कामिनी मात्र आता खूप लाजली. ती जागीच स्तब्ध झाली. त्याच्या जवळ येण्याने हल्ली तिला वेगळंच काहीतरी व्हायचं. आता त्याने तिचा चेहरा ओंजळीत पकडून गालावर ओठ टेकवले. तसं तिच्या चेहऱ्यावर हसू उमललं. पण आता मात्र त्याची नजर खिळली ती तिच्या थरथरणाऱ्या ओठांवर. त्याने तिच्या जवळ जात त्या ओठांवर आपल्या ओठांची मोहर उमटवली. त्याच्या ओठांचा तिच्या ओठांना होणारा स्पर्श तिला सुखावत होता. हळूहळू दोघेही प्रेमरंगात न्हावून गेले. श्वास गुदमरायला लागल्यानंतर कामिनीने सुधीरला जोर लावून दूर लोटलं. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. सुधीर, तुम्ही पण ना. मला कॉलेजला जायचं आहे आणि तुमचं काय मध्येच? सरका बघू पटकन, कामिनी खोटं खोटं रागवत म्हणाली. मी कुठे काय केलं मग? चल खाली, सुधीर निरागसपणे म्हणाला. चला, ती म्हणाली आणि मग सुधीरने तिची बॅग घेतली आणि मग एकमेकांचा हात हातात घेऊन दोघेही खाली गेले. रेश्माने सगळ्यांना नाश्ता सर्व केला. सगळे नाश्ता करू लागले. अरे वा, उद्या सचिन येणार आहे हे कळल्यापासून चक्क रेश्मा मॅडम कामाला लागल्या, सुधीर मस्करीच्या सुरात म्हणाला. हो ना, दररोज तिला महाराणीसारखं ताटात बसून खायला पाहिजे असतं आणि आज बघा, चैतन्य सुधीरला साथ देत म्हणाला. दादा, अरे असं काही नाहीये. तू पण या सुधीरला साथ देतोय का आता? हे बरोबर नाही, रेश्मा तक्रारीच्या सुरात म्हणाली. अगं मी कुठे काय केलं? जे आहे तेच सांगतोय. सकाळी तू तर गाणे गुणगुणत होतीस रूममध्ये. भली मोठी स्माईल होती तुझ्या चेहऱ्यावर. याआधी इतकं खुश मी तुला कधीच पाहिलं नाही. आणि सचिन येतोय कळल्यापासून तू तर खूप खुश आहेस. आमच्या सगळ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे, चैतन्य म्हणाला. तशी रेश्मा लाजली. अहो, बघितलंत का? आज चक्क आपली नम्मू रेश्मा लाजतीये, साक्षी चिडवत म्हणाली. हो ना, तेच बघतोय, चैतन्य म्हणाला. बरं, मी काय म्हणतो, उद्या वहिनीला पण घेऊन चल ना दादा शॉपिंगसाठी. त्यांच्या पसंतीने साडी घेऊ.
ते त्यांना त्यांच्यासाठी. तसंही आपण कारने जातोय, त्यामुळे जास्त काही त्रास होणार नाही. सुधीर म्हणाला. मला काहीच प्रॉब्लेम नाही. तू तिला विचार, चैतन्य म्हणाला. वहिनी, तुम्ही चला ना आमच्यासोबत, मस्त शॉपिंग करू. मलाही तुमच्या पसंतीने लेहंगा घ्यायचा आहे. मी तर बघू शकत नाही, त्यामुळे मला कोणता रंग छान दिसेल हे मला कळणार नाही. तुम्ही चला ना प्लीज आमच्यासोबत, कामिनी म्हणाली. अगं, मी कसा लेहंगा सिलेक्ट करू? तुझ्या नवऱ्याला चालणार आहे का ते? साक्षी म्हणाली. त्यांना चालेल सगळं, पण मला तुमच्या पसंतीनेच लेहंगा घ्यायचा आहे. सगळे म्हणतात तुमची चॉईस खूप भारी असते. मलाही घ्यायचा आहे लेहंगा तुमच्या चॉईसने. प्लीज चला ना, कामिनी विनंतीवजा म्हणाली. कामिनीने एवढी विनंती केल्यानंतर साक्षीचा कामिनीबद्दलचा मनात असलेला राग लगेच निवळला आणि ती म्हणाली, बरं ठीक आहे, मी येते तुमच्यासोबत, मस्त शॉपिंग करू. अरे वा, जे काम माझ्याकडून झालं नाही ते काम कामिनीने करून दाखवलं. भारीच की, चैतन्य कौतुकाने म्हणाला. याला 2 जावांचं प्रेम म्हणतात बरं का. मी खूप नशिबान आहे की माझ्या दोन्ही सुना एकमेकांना समजून घेतात आणि मिळून मिसळून राहतात. कधीच एकमेकींबद्दल तक्रार करत नाहीत. आई अभिमानाने म्हणाली. हो ना, आता तर काही दिवसात घरात गोकुळ सुद्धा होईल. नवीन पाहुणा येणार आहे ना, आजी म्हणाली. हो, आता तू मस्त पतवंडांना खेळव आई, बाबा म्हणाले. हो, आजी म्हणाली. इकडे सगळ्यांनी बोलता बोलता नाश्ता संपवला आणि मग रेश्मा, सुधीर आणि कामिनी घराबाहेर पडले. आज पुष्कर महेंद्ररावांच्या घरी गेला. खूप प्रयत्न केल्यानंतरही नताशाला जामीन काही मिळाला नव्हता. त्यामुळे महेंद्ररावांची चिडचिड होत होती. अंकल, अहो इतक्या सकाळी सकाळी का बोलवून घेतलं मला? काही काम होतं का? पुष्कर म्हणाला. काम होतं का म्हणजे? मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस. इथे एकतर नताशाला जामीन मिळेना आणि तू आहेस की वेड्यासारखे प्रश्न विचारतो. मला काही सुचेना की मी काय करू आता. माझी मुलगी कारागृहात खडी फोडत आहे आणि सध्या सर्व रस्ते बंद आहेत, महेंद्रराव चिडचिड करत म्हणाले. तेच होणार होतं. सुधीर आणि सचिनने भयंकर गेम खेळला आपल्यासोबत आणि ते आता आनंदाने वावरत आहे. त्यांना हे खूप महागात पडणार आहे. रिमेंबर माय वर्ड्स, पुष्कर कुत्सितपणे म्हणाला. म्हणजे तू नक्की काय म्हणतोय? मला कळत नाहीये, महेंद्रराव न समजून म्हणाले. कामिनीचा पेपर हुकवण्याचा प्रयत्न केला, तो फळास पण आला होता, पण तो सुधीर, तो मध्ये आला आणि सगळा डाव पलटला. पुष्कर दाटतोड खात म्हणाला. डाव पलटला म्हणजे? महेंद्ररावांनी विचारलं. एकेकाळी कामिनीला सोडून देण्याच्या गोष्टी करणाऱ्या सुधीरने त्या आंधळ्या कामिनीचा पेपर सोडवला. पुष्कर म्हणाला. हलकट माणूस, त्याला या सगळ्यांचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतील, महेंद्रराव म्हणाले. मी एक प्लॅन केला आहे, ज्यामुळे सुधीरला त्रास देता येईल आणि नाईलाजाने का होईना तो नताशा विरुद्धची केस मागे घेईल, पुष्कर म्हणाला. नक्की करणार काय आहेस तू? महेंद्ररावांनी विचारलं. सांगतो, पुष्कर म्हणाला. पुष्करने पूर्ण प्लॅन महेंद्ररावांना सांगितला आणि त्याचा प्लॅन ऐकून महेंद्ररावही खुश झाले. ते म्हणतात ना, दुसऱ्यांचं सुख काही लोकांना भगवत नाही. त्या काही लोकांपैकीच हे दोघे. पण ते त्यांच्या प्लॅनमध्ये यशस्वी होतील का? कामिनी आणि सुधीर समोर नवं आव्हान उभं राहिलं का? पाहूया पुढच्या भागात. मित्रांनो, कामिनीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.